नमस्कार. जगातील 7 आश्चर्य बघण्यासाठी आपल्याला 7 वेगवेगळ्या देशांमध्ये जावं लागेल. तितकाच पैसा आणि तितकाच वेळही जाईल. तर हीच 7 आश्चर्य एकाच ठिकाणी पाहायला मिळाली तर किती मजा येईल ना. आणि हेच 7 आश्चर्य बघण्यासाठी आता आम्ही निघालो आहे आणि ते तुम्हालाही दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मी शलाका. घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता व्लॉगला सुरुवात करूया. आजचं व्लॉग आम्ही आलो आहे नेरूळमध्ये. नवी मुंबईमधील नेरूळमध्ये हे वंडर्स पार्क आहे. वंडर्स पार्कमध्ये आम्ही आलो आहोत. तर झालं असं की मामा आले होते त्यांची फॅमिली घेऊन. त्यांना फिरण्याची इच्छा झाली तर फिरण्यासाठी वगैरे ते आले होते. मग ते विचार करत होते की कुठे जाऊया फिरायला आल्यानंतर. तर उल्वेपासून नेरूळ जवळ आहे. मग नेरूळच्या वंडर्स पार्कमध्ये जाण्याचा विचार केला. आता आम्ही इथे आलो आहेत बघा. इथे एंट्री फीज लागते एका माणसाची 50 रुपये आणि जर लहान मुलं असतील 5 वर्षाच्या वरती तर त्यांची 40 रुपये फीज असते. आम्ही सकाळी आलो होतो. इथे 8 ते 12चा टायमिंग असतो सकाळी आणि नंतर 12 नंतर बंद होतं. मग 3 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ओपन असतं, असा टायमिंग असतो. मग आम्ही सकाळी आलो होतो कारण मामा त्यांना संध्याकाळी जायचं होतं. तर सकाळीच आम्ही 9-10च्या आसपास आलो होतो. मित्रांनो, जर तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर संध्याकाळचाच प्लॅन करा, कारण इथे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा लेझर शो होतो आणि राईड्स वगैरेही संध्याकाळी चालू असतात. त्यामुळे जरा मजा येते इथे संध्याकाळच्या वेळी. इथे आत एंट्री केल्याबरोबरच छोट्या भीमचा मोठा स्टॅच्यू आहे आणि बुक्स वगैरे असं ठेवलेलं आहे. छान बनवलं आहे इथे आम्ही आल्याबरोबर मग सेल्फी काढली सगळे मिळून आणि मग बघितलं की कुठे फिरायचं, काय कुठे जायचं, कुठून सुरुवात करायची ते. आणि आल्यावर इथे कळलं की सकाळी राईड्स बंद असतात, संध्याकाळी चालू असतात. हे बघा, आता आम्ही फिरता फिरता या दिशेने आलो. इकडे रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन आहे, छोटी रेल्वे आहे इथे. रेल्वे पण असं मस्त फिरते आहे बघा. छान आहे रेल्वे स्टेशन. आता याच दिशेने आम्ही इथे पुढे गार्डनमध्ये याच रस्त्याने जातो आहे. इकडे झाडं वगैरे आहे छान छान छोटे छोटे, त्या दिशेने जातो आहे. गप्पा मारत मारत सगळे मामा वगैरे मामा हे धाराशिवला राहतात. सगळे मामा मामी वगैरे आम्ही गप्पा मारत मारत असं इथून या साईडने निघालो. धाराशिव म्हणजे जुनं उस्मानाबाद. उस्मानाबादचे मामा आहेत आणि आमचंही गाव तेच आहे, उस्मानाबाद, पण आत्ताचं धाराशिव. तुम्ही बघू शकता इथे बघा, वेगवेगळी फुलांची झाडं लावलेली आहेत. मधल्या साईडला अशी एकत्रित अशी 3 ते 4 झाडं लावलेली आहेत. आणि इथे आम्ही एंट्री केली. आता या साईडने आम्ही मध्ये येतोय गार्डनमध्ये. हे बघा, छान छान फुलांची झाडं आहेत, मस्त लालसर अशी फुलं आहेत. इथे रेल्वे ट्रॅकच्या साईडनेच बाजूने आम्ही निघालो आहे. हे बघा, इथे पुढे गेल्यास हे राईड्स दिसतात. हे आता बंद आहेत. मोठा असं जहाजाचा पाळणा आहे हा संध्याकाळी चालू होतो. सकाळच्या वेळेला बंद ठेवलं आहे त्यांनी. कधी चालू असतं पण आज बंद आहेत बोलताय. तर संध्याकाळी खूप मजा येत असणार इथे. हे बघा, वेगवेगळ्या राईड्स आहे. आता आम्ही इथे पुढे चालत जातोय आणि फोटोही काढतोय सगळे मिळून. बघा, ती ट्रेन जाते. ट्रेनमध्ये बसायला पण खूप मजा येते इथे. आता इथे सुरू होत आहे आधुनिक जगातील 7 आश्चर्य. तुम्ही बघू शकता हे 7 आश्चर्य मी आता तुम्हाला दाखवते. तुम्हाला जर याची माहिती ही बोर्डवर दिलेली ही जर तुम्हाला बघायची असेल, वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. जर मी पूर्ण व्हिडिओ केला तर तो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकतात. हे बघा, हे पहिलं आश्चर्य आहे पेट्रा अल खजाने. हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. हे खूप मोठं आहे पण हे त्याची छोटी प्रतिकृती बनवली आहे. दगडानेच बनवले हे जी 7 आश्चर्य आहे छोटी छोटी प्रतिकृती बनवल्या आहेत सगळ्यांच्या. पण असं वाटतं की हे छोटं नाहीच आहे. खूप छान बनवलं आहे. ते बघितल्यास खूप मस्त वाटतं, मन प्रसन्न होतं. हे काय नेमकं ते इथे लिहिलेलं आहे. चला पुढे बघूया. इथे पुढेच आहे जवळच ग्रेट वॉल ऑफ चायना. तसं तरी हे भारताच्या पण जवळच आहे. चीनची भिंत आपण पुस्तकात वगैरे बघितलंच असेल सगळ्यांनी. ही चीनची भिंत बघा, त्याची छोटी छान प्रतिकृती बनवली आहे. असं वाटतं की आपण ओरिजिनलच बघतोय असं वाटतं इथे बघितल्यानंतर. खूप छान वाटलं मला हे बघून.
ही आहे चीनची भिंत. हो म्हणजे अशीच आहे पण मोठी आहे तिकडे. इथे छोटी बनवून ठेवली आहे. तशी बनवून दाखवली इकडे. इथे पुढे बघूयात. हा बघा इथे एक आश्चर्य आहे. जसं की ताजमहाल. ताजमहाल तर सगळ्यांना माहीतच असेल. किती सुंदर आणि रेखीव बनवलेला आहे बघा. असं वाटतं की आपण खरोखर त्याच ठिकाणी गेलेलो आहोत. किती सुंदर छान असं बनवलेलं आहे. इथे इथे गवत वगैरे आहे. तिथे पाणी मारतायत ते छान बघा. आता इथे पुढे बघूयात. हे आहे कलोशियम. हे बघा हे पण एक 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. हे इटली मधील रोम शहराच्या मध्यभागी आहे. एक थिएटर आहे. हे सगळ्यात मोठं थिएटर आहे. अंडाकृती आकाराचं खुलं थिएटर आहे हे. या थिएटरचं बांधकाम इसवी सन 70-72 मध्ये सुरू झालं होतं. हे तुम्ही चेक करू शकता. बघा इथे पॉज करून तुम्ही व्हिडिओ हे वाचू शकता डिटेल. यापुढील आश्चर्य आहे क्रिस्तो रेडेंटर. हे अमेरिकेतील रिओ डी जेनेरिओ या शहरात आहे. हे एका नदीच्या किनाऱ्यावरती बांधलेलं आहे. हे खूप साऱ्या पिक्चर मध्ये बघितलं असेल तुम्ही. हा पुतळा हा येशू ख्रिस्तांचा पुतळा आहे ज्याचे दोन्ही हात ओपन आहेत. असा हा बनवला आहे बघा. हेही 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. याच्या पुढील आश्चर्य आहे चिचेन इत्सा. हे दिसायला पिरॅमिड सारखं दिसतं आणि याच्या 4ही बाजूला 91 पायऱ्या आहेत. तुम्ही बघू शकता 4ही बाजूला अशा पायऱ्या आहेत. हे माया संस्कृतीतील एक वारसा स्थळ असून मेक्सिको या शहरात आहे. याच्या आतमध्ये काकुलकन आणि एल केसिलो यासारखे किल्ले आणि मंदिरंसुद्धा आहेत. आणि चला बघूया याच्या पुढे. याच्या पुढचं आश्चर्य आहे माचू पिच्चू. माचू पिच्चू हे अमेरिकेतील पेरू या देशातील एक पर्वत आहे. हे इन्का साम्राज्यातील वारसा स्थळ आहे. तसेच याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. आणि हे 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. मित्रांनो पण या 7 आश्चर्यांपैकी मला ताजमहलच खूप आवडलं. खूप छान वाटत होतं ताजमहल हे आश्चर्य. बघा किती छान वाटतंय त्याच्याकडे बघितल्यावर. सुंदर असं वाटतंय. असं वाटतंय आपण तिथेच गेलेलो आहे आग्र्याला. आग्र्याला जाणं तर होईलच पण इथे बघूनच हे मन भरून घ्यावं. खूप छान वाटतंय. हे सगळं बघत बघत थोडं ऊन वाढलं होतं. मग मी आणि कावी आम्ही सगळेच थोडं असं कॅनोपीच्या खाली बसलो. थोडं आराम केला थोडा वेळ हवेशीर बसून. सावलीत बसून छान वाटलं जरा तिथे. तिथून निघाल्यानंतर मग आम्ही इथे गार्डनकडे आलो. इथे असं छान लहान मुलांच्या खेळण्याच्या गोष्टी होत्या. इथे पाणे वगैरे वेगवेगळे खेळण्याचे घसरगुंडी. ते मामांची पण नातवंड आली होती सोबत. मग तेच आम्ही इथे सगळे एन्जॉय करत होतो. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे आहे खेळणे. इथे सगळं लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू आहे. बघता तुम्ही इथे लहान मुलं खेळत असताना मग आम्ही पुढे गेलो. पुढे थोडं फिरू असं विचार केला. इथे पूर्ण अशी छान हिरवळ होती. बदकंही होती छान फिरत होते इथे. मी आणि कावी बदकांसोबत खेळत होतो. हे बघा ते लहान मुलांचे झोका वगैरे खेळून झालं. मग तेही आमच्या मागे आले आणि बदकांबरोबर खेळायला लागले. ते बदकं छान पळत होती. तुम्ही बघू शकता छान हिरवळ होती तिथे. आणि पुढेच ही अशी छोटीशी नदी बनवलेली होती. हे बघा इथे ही छान छोटीशी नदी आहे. आणि या नदीत काही पाणी दिसत नाही आहे. साफसफाई चालू आहे थोडी. ही आर्टिफिशियल नदी आहे. छोटासा ब्रिज असं बनवलेला आहे इथे. इथे बाजूला एक तलाव आहे बघा त्यात पाणी आहे. तिथलीच ही बदकं आहेत. खूप छान आहे तलाव हा. हे बघा तुम्ही बघू शकता. आता हा ब्रिज क्रॉस करून आम्ही इकडे आलो आहे. ब्रिजच्या पुढे आल्यानंतर इथे वेगळंच सिनेरी आहे बघा. खूप हिरवळ आहे छान. साईडने असे हे रस्ते बनवले आहे.
जसं मेन हायवे असतो तसं इथे असं हे सिग्नल बनवलं आहे, चारी साईडने बनवलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं हे बनवलं आहे. मस्त वाटलं हे बघून. त्यानंतर पुढे हे असं कलिंगड वगैरे बनवलं आहे, त्यात बसून आम्ही फोटो वगैरे काढले. कावीचे, आमचे मामा आणि त्यांचे सगळ्यांचे आम्ही फोटो शूट केले त्यात. कावी ही खूप एन्जॉय करत होती तिथे कलिंगडमध्ये वगैरे बसायला, तिला खूप मजा येत होती. मग तिथून फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही पुढे गेलो. इथे पुढे बघा रेल्वे स्टेशन बनवलं आहे छान एक असं, मस्त बनवलं आहे ते रेल्वे स्टेशन. इथे रेल्वे रूट वगैरे आहे, तिथे आम्ही फोटोशूट केलं. तुम्ही बघू शकता छान तिथे असे झाडं लावलेले, पूर्ण हिरवळ केली आहे छान. यात्रीगण कृपया ध्यान दे. हे बघा प्लॅटफॉर्म बनवला आहे असा, हा प्लॅटफॉर्म बनवला आहे. प्लॅटफॉर्मच्या पुढेही असं हिरवळ आहे छान. आणि इथेही पुढे एक नदी आहे. ती नदी या इकडच्या तलावाला येऊन मिळते, अशी ही नदी आहे. आता थोड्या वेळाने आम्ही त्या नदीच्या साईडने जाणार आहे. बघा थोडं ऊन होतं म्हणून आम्ही विचार केला की थोडं बसूया इथे, थोडं 5-10 मिनटं बसून आम्ही पुन्हा त्या दिशेने निघालो. बघा इथे अशी ही नदी आहे. इथे मध्ये खूप हिरवळ आहे, तुम्ही जितकंही फिराल तितकं कमीच आहे, त्यामुळे दिवस घालवला तरी कमीच आहे. इथे अशी पूर्ण हिरवळ आहे, बसलं की तिथेच बसून राहावं असं वाटतं, अशी सगळीकडे हिरवळ आहे. छान आणि शांत वाटतं इथे बसल्यानंतर. त्यामुळे बघा तुम्ही जर जाल तर इथे नक्की वेळ काढून जा. हे बघा आम्ही आता इकडे आलो, पुढे आलो आणि यांचं पप्पांचं आणि मामांचं फोटोशूट चालू आहे. दोघं लहान बाळांना घेऊन छान फोटोशूट करता आहे. बघा किती छान फोटोशूट करता आहे ते. त्यानंतर बघा इथे या नदीकडे आलो आहे आपण. इथे तुम्ही बघू शकता राईट हँड साईडला जो बॉल आहे तिथे रात्रीच्या वेळी वॉटरफॉल सुरू होतो आणि फाउंटेन पण सुरू होतात रात्रीच्या वेळी. आणि इथे बाहेरचं खाणं नेण्यासाठी अलाउड नाही आहे, पण इथे मध्ये फूड कोर्ट आहे, तिथून तुम्ही घेऊन खाऊ शकता. इथे बसायला जागा आहे, सगळ्या सोयीसुविधा बाकी इथे केलेल्या आहे. आता दुपारचे 12 वाजले आणि आम्ही आता निघालो आहे. निघतानाच रस्त्याला लागून हा एक तलाव होता. हे बघा या तलावामध्ये पाणी थोडं दिसतंय, पण संध्याकाळच्या वेळेला इथे पाणी भरलं जातं आणि इथेच ते छत्रपती शिवाजी महाराजांचा लेझर शो होतो. पाण्यावर कारंजे येतात आणि ते लेझर शो केला जातो. त्या साऊंड इफेक्ट पण असतात तिथे. आणि इथेच बॅक साईडला इथे बसण्यासाठी वगैरे जागा केली आहे. MP थिएटर आहे. बघा किती छान असं गेलं आहे. संध्याकाळी ते बघितल्यास लेझर शो वगैरे बघितल्यास खूप मजा येते. जर तुम्हाला यायचं असेल तर इथे संध्याकाळच्या वेळीच या. त्यानंतर पुढे गेल्यास बघा इथे खूप असा मोठा एरिया आहे आणि इथे फूड कोर्ट पण आहे. हे बघा आता 12:15 झाले आहे. आता आम्ही निघतोय इथून. हा पूर्ण हे बघा किती मोठी जागा आहे आणि ह्या साईडने आम्ही आता निघतोय. इथेच एंट्रन्स आहे आणि एक्झिट पण ह्याच गेटला आहे, कारण एक जो मागे गेट आहे तो बंद असतो. आता आम्ही इथून निघतोय. आता बाहेर सेल्फी वगैरे काढतो सगळे मिळून. मामाची फॅमिली आणि आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो, फिरण्यासाठी आलो, म्हणून सगळे मिळून छान सेल्फी वगैरे काढून फोटोशूट करतोय आम्ही. तर एन्जॉय करतोय. आणि मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, गार्डन आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल, वंडर स्पार्क आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.